सर तुमचा आवाज नाही येते. आता येतो का आवाज? हो सर आता येतो. पहा बेटा, इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ओव्हर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. इन्व्हायरमेंट ला वाचवण्यासाठी आपली बेटा सामाजिक जबाबदारी काय असणार? सिन्स existence of human beta, there is a beta inter relationship between human and environment. जेव्हा आपल्या जमिनीवर बेटा अस्तित्व झाला तर आपल्या निसर्गासोबत आपला काय झाला बेटा, संबंध प्रस्थापित झाला. लक्षात ठेवा. ह्युमन स्टीप ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ द अर्थ. बेटा धरती बनल्यानंतर हजारो लाखो करोडो वर्षानंतर माणसाने आपला पाय जमिनीवर ठेवला. ऑन द अर्थ ह्युमन बिंग बेटा प्रूव्ह इट्स द सुपेरियरिटी as compared to the other animal with the help of beta character like beta intelligence, memory, imaginary ability etc. या धर्तीवर असणारे दुसऱ्या प्राण्यांपेक्षा माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इंटेलिजन्स माणसाजवळ जास्त आहे, मेमरी आहे आपल्याजवळ, इमॅजिनरी ॲबिलिटी आहे. हे कोणाजवळ आहे बेटा? ह्युमन बिंग जवळ आहे, माणसाजवळ आहे. जनावर जवळ आहे का? नाही. ह्युमन इस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द बेटा नेचर. ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस बेटा ॲज मच ॲज अ पॉसिबल. आता मला सांगा कोणता लॉयन बेटा पेट्रोल वापरतो? सांगा बरं. तुम्ही बघितलं कधी का एखाद्या लॉयनने पेट्रोल बघितलं बेटा? म्हणजे यूज केला कधी? बघणार नाही बेटा. इथे एक शब्द आला तर बेटा तुम्हाला डॉमिनेशन. एक असते डोनेशन. डॉमिनेशन माहिती तुम्हाला काय आहे बेटा? डॉमिनेशन. एनीवन टेल मी बेटा डॉमिनेशन. यस, ह्युमन इस्टॅब्लिश डॉमिनेशन. डॉमिनेशन म्हणजे एक प्रकारचा बेटा अस्तित्व, प्रभुत्व, प्राबल्य, शासन, राज्य माणसाने तयार केला बेटा, है ना. डॉमिनेशन म्हणजे काय बेटा? प्रभुत्व आपला. हा, लक्षात ठेवा. त्याला आपण शासन म्हणजे अधिकार, बोलबाला. लक्षात ठेवा. ओव्हर द नेचर ह्युमन युटिलाइज ऑल द नॅचरल रिसोर्सेस मच इज अ पॉसिबल इज अटेम्प्ट टू लिव्ह सॅटिस्फॅक्टरी लाईफ. ह्युमन केप्ट द बेटा स्नॅचिंग बेटा फॉर्म. शब्द इथे आलेला आहे बेटा. माणसाने आपला प्रबल दावेदारी इथे बेटा अस्तित्वात केली बाकीच्या अॅनिमल पेक्षा बेटा, तुम्हाला माहिती आहे. आणि आज आपण काय काय तयार केलं बेटा? स्नॅचिंग. व्हॉट इज द स्नॅचिंग? एनीवन बेटा टेल मी बेटा स्नॅचिंग. डॉमिनेशन म्हणजे काय बेटा? प्रभुत्व. स्नॅचिंग म्हणजे काय? ह्युमन बिंग केप्ट ऑन द स्नॅचिंग बेटा फॉर्म द नेचर ॲज मच पॉसिबल. आपण म्हणतो बेटा ग्रहण करणे, हिसकून घेणे. पॉसिबल इन धिस लीड द इन्क्रीज इट द बेटा प्रॉब्लेम फ्रॉम दिस इंटायर बेटा सिनेरिओ. हे सिनेरिओ जेव्हा शब्द येतो आज काय 2-3 शब्द नवीन तुम्हाला लक्षात आले असेल बेटा. पहा बेटा इकडे सिनेरिओ म्हणजे माहिती बेटा फ्रॉम इंटायर सिनेरिओ. ओके. आपण परिदृश्य. यस करेक्ट बेटा. परिदृश्याला आपण काय म्हणू शकतो बेटा? स्क्रिप्ट, स्टोरी, कथानक. ओके बेटा. फोटो प्ले. वी कॅन अंडरस्टँड बेटा ह्युमन ॲज बेटा क्रुशियल रोल. पहा बेटा क्रुशियल म्हणजे काय सांगता येईल का? क्रुशियल महत्वपूर्ण. क्रुशियल म्हणजे काय बेटा? महत्वपूर्ण रोल, महत्वपूर्ण योगदान मेंटेनिंग द बेटा एन्व्हायरमेंटल बॅलन्स माणूस करू शकतो. तुम्ही एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या मांजरला तुम्ही म्हटलं प्लीज सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ बेटा, हे ते लावणार नाही. त्यांना त्यांच्या हातामध्ये इतकं हे नाही. इफ ह्युमन ॲज अ बेटा डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, माणसाने पूर्ण बेटा डिस्टर्ब केला एन्व्हायरमेंटला, देन ह्युमन इट सेल्फ ओनली कॅन कन्झर्व इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ बेटा नेचर. माणसाने बेटा धिगाणा केला एन्व्हायरमेंटचा, माणूसही त्याला सुधारू शकतो जर योग्य ठिकाणी जर त्यांनी हे केलं तर. मेनी टाइम्स जनरली पब्लिक इज अननोन दॅट इज बेटा ॲक्टिव्हिटी आर बेटा हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड देअर बाय अननोविंगली मेनी ॲक्टिव्हिटी हॅपन. न करता बेटा भरपूर अशा बेटा गोष्टी घडून जातात आणि ज्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे बेकार होतो बेटा. लक्षात ठेवा. दिस इज द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बेटा. ठीक आहे. इथे एक शब्द तुम्हाला वापरलेला आहे बेटा. काय शब्द वापरलेला आहे सांगू शकता? इथे दिसायला लागला असेल तुम्हाला. हाऊ डू बटरफ्लाय कॉन्ट्रीब्यूट द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. बटरफ्लाय कसं बेटा एन्व्हायरमेंटला याला हे करू शकतात बेटा? काय आन्सर आहे तुमच्याजवळ? परत म्हणू बेटा.
आन्सर आहे याचा बेटा, हाऊ डू बटरफ्लाईज कंट्रीब्यूट टू इन्व्हायरमेंटल बॅलेन्स? सांगू शकता बेटा? बटरफ्लाय कसं बेटा हे करणार, कंट्रीब्यूट करणार? एनीवन टेल मी बेटा आन्सर. परत म्हणू बेटा, हाऊ डू बटरफ्लाईज कंट्रीब्यूट टू इन्व्हायरमेंटल बॅलेन्स? माझा आवाज ऐकू लागला तुम्हाला? डोंट हॅव आयडिया. एक मिनिट थांबा बेटा. बॉईज मधून बेटा कोणी बॉईज मधून म्हणू शकतो? तर सर 1 मिनिट. बटरफ्लाय बेटा आपण जे म्हणतो ना, फॉर एक्झाम्पल नेचर मधलं जितके पण आहे बेटा ते बॅलन्स ठेवतात बेटा, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी प्रश्न केला होता तुम्हाला बेटा, हाऊ डू बटरफ्लाईज कंट्रीब्यूट टू इन्व्हायरमेंटल बॅलेन्स? तर या ठिकाणी त्याचा आन्सर तुम्ही म्हणू शकता बेटा. तुम्हाला माहित आहे बटरफ्लाय जे असतात बेटा हे महत्वपूर्ण एक पार्ट आहे बेटा आपल्या इकोसिस्टम मधलं बेटा. ठीक आहे, ते आपल्या इकोसिस्टम मध्ये काय करतात म्हणजे माहिती का, ब्युटी निर्माण करतात. त्यानंतर पॉलिनेशन करण्यामध्ये ते मदत करतात. पॉलिनेशन माहिती आहे बेटा? पॉलिनेशन, ब्युटी बेटा, बटरफ्लाय तुम्हाला माहिती आहे बटरफ्लायमुळे बेटा ब्युटी निर्माण होते. काय तयार होते बेटा? ब्युटी. ऍड बेटा एस्थेटिक व्हॅल्यू ऑफ बेटा इकोसिस्टम ड्यू टू देअर बेटा एलिगन्स ऑफ द ब्युटी. ते आपली ब्युटी तयार करतात, त्याच्यापुढे ब्युटी इकोसिस्टम मध्ये ब्युटी तयार होते बेटा. प्लांट पॉलिनेशन इम्पॉर्टंट आहे बेटा. प्लांट पॉलिनेशन, पॉलिनेशनचे 3 एजंट आहे, सांगा नाव त्यांचे. झालेलं आहे आपलं. ॲज दे मूव्ह फ्लावर टू फ्लावर, तुम्हाला माहिती आहे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात आणि ते पॉलिनेशन करतात बेटा. ठीक आहे, आणि पॉलिन ग्रेन बेटा इकडचे तिकडे झाडावर पडते बेटा. पॉलिनेशन माहिती आहे तुम्हाला, शिकवलं पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जे स्पोर असतात बेटा दुसऱ्यावर जाऊन पडते, मग नवीन प्लांट तयार होते. झाला ना आपला चॅप्टर अगोदर, झाला नाही? हो सर. मग ठीक आहे. ते एक प्रश्न असाच विचारला होता बेटा, नो प्रॉब्लेम. आता डू यू नो, इथे विचारलेला आहे, लॉज बेटा इनॅक्टेड अबाउट द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट बेटा 1980. 1980 मध्ये एक रूल तयार करण्यात आला बेटा जंगलाबद्दल. द लँड रिझर्व फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन बेटा प्रोहिबिटेड टू बेटा यूज फॉर एनी अदर पर्पज द बाय दिस लॉ. ते म्हणतात की शासनाने जे बेटा जी जागा बेटा जंगलासाठी कन्झर्व केलेली आहे त्याला आपण आपल्या भल्यासाठी वापरू शकत नाही. एक्झाम्पल, परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज अ कंपल्सरी फॉर मायनिंग ऍक्टिव्हिटी. जर तिथे खोदकाम जरी करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्राची आपल्याला परमिशन घ्यावं लागते बेटा. एनी पर्सन हू बेटा डिसओबे दिस लॉ इज अ बेटा इंटेल्ड इज अ बेटा इम्प्रिझनमेंट इन द 15 days. जर कोणी हे कायदा बेटा मानला नाही तर त्याला 15 दिवसाची काय होऊ शकते बेटा, कारावास भोगावा लागेल. ओके बेटा. यानंतर दिलेलं बेटा इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट 1986. 1986 मध्ये बेटा एक लॉ तयार केला, म्हणजे पर्यावरणाबद्दल बेटा नियम तयार करण्यात आला बेटा. पर्पज ऑफ दिस ऍक्ट इज बेटा कंट्रोल द पॉल्युशन, म्हणजे पॉल्युशन कमी करण्यासाठी, आणि बेटा पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरमेंट, जे पर्यावरणाला धोका निर्माण करतात त्याला बेटा पनिशमेंट म्हणून बेटा एनी पर्सन ऑफ बेटा फॅक्टरीज ऑफ प्रोहिबिटेड बाय दिस ऍक्ट फ्रॉम बेटा रिलीजिंग द पॉल्युटंट ऍटमॉस्फिअर बियॉन्ड द बेटा परमिसिबल लिमिट. त्याच्या इन्स्टिट्यूट मधून किंवा त्याच्या कंपनीमधून काय बेटा स्मोक निघत असेल बेटा, का जे लिमिट ठरवलेली होती त्या लिमिटच्या व्यतिरिक्त जास्त जर प्रदूषण करत असेल त्याच्यावर कारवाई होणार. द पर्सन ब्रीचिंग बेटा दिस रूल इज इंटेंटली बेटा इधर 5 year इम्प्रिझनमेंट और बेटा फाईन बेटा 1 lakh, त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड. नॅशनल ग्रीन बेटा ट्रायब्युनल हॅज बीन बेटा एस्टॅब्लिश इन 2010 फॉर बेटा इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन बेटा ऑफ बेटा एन्व्हायरमेंटल रिलेटेड लॉ. बेटा नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने बेटा 2010 मध्ये बेटा याच्याबद्दल पण एक रूल तयार करण्यात आलेला आहे. तर याचा हे लक्षात तुम्हाला आला असेल बेटा, पर्यावरणाला वाचवण्यासाठी बेटा आपल्या गव्हर्नमेंटने, आपल्या संविधानाने भरपूर बेटा प्रकारचे वेगवेगळे बेटा नियम तयार करण्यात आलेले आहेत. collect information about the Chipko movement and discuss between the two group your class about the important beta present beta situation.
मी हे चिपको मुवमेंट बेटा बहुगुणाने आणि बेटा जंगल तोडीबद्दल बेटा केलेला आहे. झाडांना जाऊन ते चिपकत होते. ही माहिती तुम्ही गुगलवरून सर्च करायची आणि मला लिहून सेंड करायची. समजलं बेटा? सर्वांना होमवर्क. चिपको मुवमेंट, चिपको आंदोलन, झाडाला जाऊन ते लोक चिपकत होते. लक्षात ठेवा. माहिती त्याच्याबद्दल माहिती भेटत मला. चिपको मुवमेंट बद्दल माहिती आहे? नो सर. नाही सर. नाही चिपको sir. मुवमेंट, आय मीन यू नो बेटा यू डोंट बी अंडरस्टँड द मुवमेंट ऑफ द चिपको मुवमेंट. कशा प्रकारे चिपको मुवमेंट झाली होती माहित नाही ना? नो प्रॉब्लेम. एक मिनिट थांबा बेटा. कुठे गेला पुस्तक आहे? बेटा चिपको मुवमेंट बद्दल जर माहिती तुम्हाला द्यायची असेल तर लक्षात ठेवा. चिपको मुवमेंट म्हणतात किंवा त्याला चिपको आंदोलन म्हणतात बेटा. लक्षात ठेवा. काय? चिपको सर बहुतेक ते यांचं होतं महात्मा गांधी. नाही नाही नाही, मी नाव सांगतो त्यांचा. बहुगुण आहे त्यांचं नाव. चिपको आंदोलन, चिपको मुवमेंट किंवा चिपको आंदोलन वाद बेटा फॉरेस्ट कन्झर्वेशन मुवमेंट आहे. जंगलाला वाचवण्यासाठी करण्यात आली बेटा. फॉरेस्ट कन्झर्वेशन. 1 मिनिट थांबा बेटा एकदा. आता यायला लागला का आवाज बेटा? हो सर. हा बेटा फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे बेटा. लक्षात ठेवा. म्हणजे बिगिनिंग बेटा हे सुरुवात झाली याची बेटा 1973 मध्ये झाली होती बेटा इन उत्तराखंड. याच्यावर प्रश्न आला होता बेटा एक्झाम मध्ये. कुठे आला होता? उत्तराखंड. ओके. देन पार्ट ऑफ द उत्तर प्रदेश ऍट बेटा फुट हिल बेटा हिमालय. बेटा तेव्हा ते यूपीचा पार्ट होता उत्तराखंड. ठीक आहे. वेन ऑन द बेटा बिकम बेटा रिअलिंग पॉइंट ऑफ द मेनी फ्युचर एन्व्हायरमेंटल बेटा मुवमेंट. आणि चिपको मुवमेंट जी होती बेटा लक्षात ठेवा भारतामधली सर्वात स्ट्रॉंगेस्ट मुवमेंट होती. लक्षात ठेवा. याचे जे मेन होते बेटा हाऊ आर इट वाज बेटा सुंदरलाल बहुगुणा. लक्षात ठेवा नाव त्यांचं. सुंदरलाल बहुगुणा. जे एमपीएससी यूपीएससी असेल किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार त्याला प्रश्न आहे याच्यावर बेटा. हे प्रश्न 1973 उत्तराखंड अँड बेटा सुंदरलाल बहुगुणा. ओके. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. याला डायरेक्शन देण्याचं काम यांनी केलेलं आहे बेटा. आणि यांनी काय करायची माहिती आहे का? झाडाला जाऊन चिपकायची बेटा. लक्षात ठेवा. जेव्हा ते ब्रिटिश लोकांनी याला कट करण्याचा प्रयत्न केला हे लोक काय करायचे? झाडाला जाऊन चिपकायचे. अगोदर आम्हाला कट करा, नंतर झाडाला कट करा बेटा. पा त्यावेळी त्यांनी झाडाची महत्व आपल्याला सांगून दिले होते बेटा. आणि आज काय शिकून सावरून पण आपला काय फायदा नाही बेटा. बरोबर आहे ना? हो सर. आहे का नाही? तर समजलं बेटा. हे मुवमेंट चिपको याच्यावर मला माहित आहे 2 वर्ष अगोदर याच्यावर प्रश्न आला होता बेटा. चिपको मुवमेंट आणि चिपको आंदोलन इज बेटा याचे जे मेन कोण होते तर सुंदरलाल बहुगुणा. आणि एकदा विचारलं होतं बेटा हे चिपको मुवमेंट कोणत्या राज्यात झाली होती बेटा? दिस इज द पार्ट इन द यूपी बेटा. पहिल्या अगोदर तर यूपीचा पार्ट होता. उत्तराखंड मध्ये झालं बेटा 1973 मध्ये. आणि हा बेटा कोणत्या एक्झाम मध्ये आले होते? यस सर कोणत्या एक्झाम मध्ये आले होते प्रश्न? 10वीच्या. याच्यावर एक क्वेश्चन आला होता मला आठवते. याच्यावर क्वेश्चन आला होता बेटा. मी मुलांची सर्व पाठ करून घेतले होते चिपको मुवमेंट वगैरे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मी बारीक बारीक पॉईंट पण बेटा आता ऑनलाईन आहे तर तसं सांगतोच बेटा. नो प्रॉब्लेम. पण तसं पण ऑफलाईन मध्ये पण बेटा पूर्ण इन्फॉर्मेशन देतोच. इथे पहा बेटा. इंटरनेट हे कोणाची मित्र आहे? सर्वांचीच मित्र बेटा. इंटरनेट इज माय बेस्ट फ्रेंड. साऊंड पॉल्युशन बेटा कंट्रोल द प्रिव्हेंटिव्ह रूल बेटा 2000 मध्ये तयार करण्यात आला बेटा. बायोमेडिकल बेटा वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग बेटा रूल 1988 मध्ये 1998 मध्ये तयार करण्यात आला बेटा. ई वेस्ट बेटा मॅनेजमेंट हँडलिंग बेटा रूल ऑफ 2011 मध्ये. याची माहिती तुम्ही शोधा. फक्त हे पाठ ठेवा. म्हणजे जितकं नॉलेज तुम्हाला असतं तितका महान व्यक्ती असतो. लक्षात ठेवा बेटा. ऑलवेज रिमेंबर. नेहमी डोक्यात फिट करून ठेवा. विसरू नका. ठीक आहे. ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन बेटा 1972 मध्ये म्हणजे जंगलातील प्राण्यांबद्दल बेटा काय रूल तयार करण्यात आले होते बेटा. क्लॉज आहे बेटा. क्लॉज म्हणजे क्लॉज माहिती? क्लॉज कशाला म्हणतात? क्लॉज हो. काय सांगताल क्लॉज बद्दल? सर ग्रामर मध्ये. हा ते ठीक आहे. ते आपण क्लॉज हे जे घेतो बेटा इंग्लिश मध्ये ग्रामर मधलं त्याला आपण काय म्हणतो माहितीये का? फ्रेज. क्लॉज वाक्यांश म्हणतो याला. काय म्हणतो आपण? वाक्यांश म्हणतो. पण इथे जे क्लॉज आहे सायन्स मधलं हे क्लॉज स्पेलिंग तेच आहे. याला म्हणतात खंड. काय म्हणतात? खंड किंवा धारा.
काय बेटा? खंड किंवा धारा. डोक्यात काय काय या लागला तुमच्या? काय म्हणू लागलो तर मी? डोक्यात बसा लागला का? नाही सर. अरे क्लॉज म्हणजे धारा ना, धारा. याच्यावर ही धारा लावली, मर्डरची केस असते, हा, हो सर. चोरी हा असते, हा. समजलं सर, समजलं सर. आलं सर ध्यानात. ओके, तर पहा बेटा, ते धारा किती बेटा? 19 बेटा 49 आहे बेटा. ट्रेडिंग ऑफ रेअर एनिमल हॅज बीन बेटा कम्प्लिटली बॅन. ट्रेडिंग, ट्रेड करणे. ट्रेडिंग माहिती काय कशाला म्हणतात? ट्रेडिंग, ट्रेडिंग माहिती कशाला म्हणतात? व्यापार. बदला बदल करणे. नाही, व्यापार, व्यापार, धंदा. तुम्ही जनावराला विकू म्हणजे कोणते जे अॅनिमल आहे, तुम्ही म्हणणार सर मला माझी जी बफेलो आहे ती विकायची, आणि ते मी विकताना जर मला 19 म्हणजे क्लॉज 49 लागणार का? नाही बेटा. जे पेट अॅनिमल आहे ना, ते त्याला तुम्ही विकू शकता, त्याला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्याचे मालक आहे. म्हशीचे, बैल, गाऊ, गोड, बकरी तुम्ही याला विकू शकता. आता तुम्हाला ठेवायची नसेल तुम्ही विकू शकता ना. पण तुम्ही लॉयन धरून आणून ते विकायला लागले, तुम्हाला जेलमध्ये टाकू शकता. तुम्ही हरिण धरून आणून ते विकायला लागले, तुम्हाला समजलं का? Clause beta 49b use the article prepare from the skin organ wild animal has been beta banned. सांगा बरं, कोणत्या अॅनिमलची स्किनचा वापर करून लोक म्हणजे कोणत्या अॅनिमलला मारून स्किन वापरतात? सर साप. ओके, अगेन. स्नेक. व्हेरी गुड. अगेन. बस दोन्ही जे करे. मुलींना घोरपड. रोई. कोणी काळजी करते रोहीची स्किन? हा, अरे लॉयन आहे, हा, जिराफ. घोरपड. अरे मागांनो, घोरपडची कोणी स्किन वापरतो का रे? अरे हा, लॉयन, डिअर माहिती तुम्हाला, एलिफंट यांच्यावर बॅन आहे, लक्षात ठेवा. बिबट्या. हा, बिबट्या. हो, बिबट्या. व्हेरी गुड. बिबट्या, यस, करेक्ट. क्लॉज बेटा 49 सी पा. Disclosure of beta stock beta artifact made from beta rarer wild animal the compulsory beta compulsory disclosure of beta stock artifact made. Artifact माहिती आहे का? Anyone beta artifact anyone? अरे दृश्य घरामध्ये ते शिंग लावणे, तोंड लावणे, जुन्या पिक्चर हा सर, ते शाहू. हो सर. बॅन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 49 ए, 49 बी आणि 49 सी. तर आता 49 जर प्रश्न एक्झाम मध्ये आला, विच क्लॉज बेटा ट्रेडिंग ऑफ रेअर एनिमल हॅज बीन कम्प्लिटली बॅन. महाराज आंदोलन 49 बी. बरोबर आहे, भेटला एक मार्क. घरी नंतर आल्यानंतर हो 49 बी लिहिलं, घरी आल्यानंतर बघा रे 49 ए होता, ए ने गेलं, हे ना. असं नाही करायचं बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यानंतर पहा बेटा, माईक बंद करा प्लीज क्लोज युअर माईक. आय विल रिमूव्ह इट. नाही तर बेटा लक्षात ठेवा. ठीक आहे. हे चित्र तुम्ही कुठे बघितलेलं आहे सांगा बरं? टेल मी बेटा. क्लास 7 मध्ये आम्हाला चॅप्टर होता हा. क्लास 7 सर इंग्लिशच्या बुक मध्ये सर. 6 का 7व्या वर्गामध्ये आहे तुम्हाला ते. मोहन जाधव पेयंज होते ना काहीतरी. जाधव पेयंज, मोहन जाधव पेयंज माहिती बेटा? पहा, जाधव मोलाई पेयंज is a highly capable person born in बेटा nomadic tribe in Assam. nomadic आसाम मध्ये जन्मलेले आहे बेटा पेयंज. born in 1963 is a working as बेटा फॉरेस्ट वर्कर since age 16 years. जेव्हा ते 16 वर्षापर्यंत त्यांनी फॉरेस्ट वर्कर म्हणून काम केलं. once large number of snakes die in the flood of Brahmaputra river flowing by the village. ब्रह्मपुत्र नदीमध्ये काय आलं होतं बेटा? भूकंप आला होता. काय आला होता? काय आलं होतं बेटा? ब्रह्मपुत्र नदीमध्ये पूर आला होता. म्हणला भूकंप आला होता का? व्हेरी गुड. फ्लड आला होता बेटा, पूर आला होता. आणि त्या पूरमुळे बेटा काय झालं बेटा तुला माहिती आहे? तिथं त्या ठिकाणी भरपूर अॅनिमल मेले. काऊन का? त्या नदीच्या काठी बेटा झाड नव्हते किंवा त्या ठिकाणी पूर्ण वाळूच होती बेटा. is a prevent to measure beta Molai planted 20 bamboo planted in 1979. The local social forestry department began to social afforestation project 200 hectare land. Molai was one of the few forest worker who worked looking after the beta project. त्यांनी बेटा त्या ब्रह्मपुत्राच्या किनाऱ्यावर त्या ज्या 200 हेक्टर लँड होता त्या ठिकाणी बेटा
काही बांबूची झाड लावले. मग तुम्हाला माहिती आहे त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे बेटा का जॅडो पेंजला लोक हसायचे, काय मॅड माणूस आहे, बरोबर बेटा, का या मातीमध्ये कुठे काय झाडं लागतात का. पण त्याच्या घरवाल्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला बेटा, आणि एक दिवस अशी झाली बेटा, काही लोकांनी त्यांना सांगितलं का त्या मातीमध्ये तुम्ही मुंग्या सोडा. मुंग्या सोडल्यानंतर ती माती कशी होणार बेटा, भुसभुशीत होणार, लक्षात ठेवा. आणि मोलाईने खरोखर त्या ठिकाणी मुंग्या सोडले बेटा, त्या ठिकाणी झाडं लावले. आणि टू प्लांट ट्री इवन आफ्टर कम्प्लिटेशन प्रोजेक्ट ॲज अ रिझल्ट ही इज अ बेटा कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग अँड बेटा केअरिंग फॉर द ट्रीज. द बॅरेन एरिया, बॅरेन म्हणजे वाळलेला, ज्या ठिकाणी पूर्ण वाळू होती बेटा, विटनेस द फॉरेस्ट कव्हर ओव्हर द 1360 एकर, 1360 एकर मध्ये बेटा हे जंगल निर्माण झालेलं आहे, लक्षात ठेवा. कमाल आहे ना बेटा. सर हा सर बोला ना. सर रेकॉर्डिंग ठीक आहे, मी आता जॉईन झाले, म्हणजे नेट होता सर. हो बेटा रिकॉर्डिंग सुरू आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. बेटा इकडे टुडे दिस जंगल इज बेटा कोकिलामुख बेटा जोरहाट डिस्ट्रिक्ट इन आसाम इज द रिझल्ट बेटा हार्ड वर्क 30 years. He has been बेटा awarded with the बेटा prestigious बेटा पद्मश्री. काय असतं बेटा, पद्मश्री award by the government of India for this बेटा unparalleled work. Now it is well known as the मोलाई जंगल. याला नाव काय दिलेलं बेटा, मोलाई जंगल. Many people come together and destroy the forest, but the single person that determine that can establish the बेटा new forest. लक्षात ठेवा. आणि आज त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल तुम्हाला सापडण्यात येईल. आता मला तुम्ही सांगा, हाऊ मेनी प्लांट यू प्लांटेड इन युअर फार्म बेटा. तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा जंगलामध्ये किती झाड लावले सांगा बरं. किती लावलेले आहे, एखादा लावलं. हो सर. व्हेरी गुड. एखादं लावलं. Environmental लावले सर. conservation, biodiversity बेटा most harmful effect of the environmental ओके ऍक्युअर ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्हाला माहिती आहे आता पॉल्युशन जास्त वाढलं, तुम्हाला माहिती आहे बेटा एन्व्हायरमेंट खराब होते. एन्व्हायरमेंट जर म्हणजे आपला पर्यावरण जर प्रदूषित झाला बेटा, तर तुम्हाला पण माहिती आहे बेटा ते काय होतं बेटा, खराब होते. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस युअर एरिया. ओवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन बेटा रिचली डायव्हर्स बेटा consistent variety of beta plant and animal. However beta we are not able to see some beta species animal about which we had beta listen from the earlier generation. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळी तुमचे आजी किंवा आजोबा म्हणायचे हे प्रकारचे अॅनिमल होते किंवा हे प्राणी आपल्या इकडे होते. आता ते दिसतात का तुम्हाला, ते अॅनिमल दिसतात का. नाही. भरपूर नाही दिसत. अॅनिमल आहे बेटा जे आता त्यांची जे प्रजाती आहे बेटा ती नष्ट झालेली आहे. हु इज बेटर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. याला कारणीभूत कोण आहे सांगा, इमानदारीने सांगा. सर ह्युमन. ह्युमन. व्हेरी गुड बेटा. Biodiversity is the beta richness of living organism in nature due to beta presence of variety beta of organism, ecosystem and genetic variation beta within the species. Biodiversity आहे beta 3 different level. आणि आपली जे बायोडायव्हर्सिटी आहे ना, तर बायोडायव्हर्सिटी 3 लेवलवर डिपेंड आहे. पहिली लेवल कोणती, पहिले पहा जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक म्हणजे पाय अनुवांशिक बेटा पहा. Occurrence of beta diversity among the organism of same species in genetic diversity. Example, each human being beta is a different from the other. बरोबर आहे. आपण सर्व जे ठीक आहे प्रत्येक जातीचे लोक असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, सिख असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, कोणते कास्टचे लोक असेल बेटा, तुम्हाला माहिती आहे सर्वांचे पूर्वज एकच आहे. बरोबर आहे बेटा. सर्वांचे जे फादर आहे, आई आणि वडील आहे सर, ठीक आहे ते नंतर डायव्हर्जन झालेलं आहे हा जातीचा, पण सर्वांचे पूर्वज मदर अँड फादर इज वन. लक्षात ठेवा. समजलं बेटा. मदर अँड फादर इज वन. समजलं बेटा, लक्षात ठेवा. पॉसिबिलिटी ऑफ बेटा विपिंग आउट बेटा स्पीसीज अराइज इफ बेटा देअर द डिक्रीज द डायव्हर्सिटी. जरी ठीक आहे वेस्टर्न ईस्टचे लोक थोडे काळे रंगाचे आहे, आपण इन एशिया कंट्रीचे लोक थोडे बेटा मीडियम कलरचे आहे, बेटा युरोपियन कंट्रीमध्ये लोक थोडे गोरे आहे बेटा. जरी डायव्हर्सिटी जरी दिसली पण सर्व आपण काय बेटा ह्युमन बिंग आहे. आपली जेनेटिक काय बेटा ह्युमन बिंग आहे. डायव्हर्सिटी इज द स्पेसिफिक हू बेटा मेंबर इन्व्हॉल्व इन बेटा सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि ऑल द ह्युमन बिंग इज द इव्हॉल्व इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन बेटा. लक्षात ठेवा. तर जेनेटिक डायव्हर्सिटी बेटा आपली जरी थोडा वेशभूषा कलर थोडा वेगळा असेल पण जेनेटिक डायव्हर्सिटी आपली सर्वांची कशी आहे बेटा ह्युमन बिंग आहे. लक्षात ठेवा. स्पेसिस डायव्हर्सिटी इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम अकर इन द नेचर. पहा जेनेटिक डायव्हर्सिटी ह्युमन बिंग मध्ये पण स्पेसिस आहे प्रजाती वेगवेगळ्या आहे. दिस इज कॉल्ड बेटा स्पेसिस डायव्हर्सिटी बेटा. स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्लुडेड बेटा व्हेरियस टाइप ऑफ द प्लांट, ॲनिमल्स अँड मायक्रोब. मला सांगा
ठीक आहे. तुम्ही मला नातेवाईक तयार करणार, मी तुम्हाला नातेवाईक म्हणणार, पण एखादा गाढववाला, कोण आला? गाढववाला. गाढवची प्रजाती वेगळी आहे, माणसांची प्रजाती वेगळी आहे, गुरांची प्रजाती वेगळी आहे, ठीक आहे, ढोरांची प्रजाती वेगळी आहे बेटा, लक्षात ठेवा. मायक्रोवेव्ह वेगळे आहे. कोणी म्हणतो का सर हे जे व्हायरस आहे ना कोरोनाचा, हे माझा नातेवाईक आहे, कोणी म्हणतो का सर? नाही. प्रत्येकाची स्पीसीज वेगळी आहे बेटा. मायक्रोब पण वेगळे मायक्रोवेव्ह आपण बघितलेले आहे बेटा. लॅक्टोबॅसिलिया आहे, ओके बेटा. रायझोबियम मध्ये जे आढळतात बेटा, लक्षात ठेवा. त्यानंतर बेटा सायक्रोमायसिस आहे, लक्षात ठेवा. भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया बेटा वेगवेगळे आहे, लक्षात ठेवा बेटा. तर ही बेटा स्पीसीज वेगवेगळे आहे, लक्षात ठेवा. इकोसिस्टम डायव्हर्सिटी, मेनी इकोसिस्टम पहा बेटा, प्रेझेंट इन इच रिजन. इकोसिस्टम इज अ फॉर्म थ्रू द बेटा इंटरॅक्शन बिटवीन प्लांट अँड एनिमल. देअर बेटा हॅबिटेट चेंजेस द एन्व्हायरमेंट. माहिती आहे बेटा, आपला संपर्क निसर्गाशी आला इकोसिस्टम म्हणला. इच इकोसिस्टम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल, प्लांट, मायक्रोब. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही प्रत्येक इकोसिस्टमचे वेगवेगळे बेटा, लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल जितके पण इकोसिस्टम आहे त्यांचा जी कन्सेप्ट आहे बेटा वेगवेगळ्या, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहित आहे. दाखवून देतो बेटा तुम्हाला इकोसिस्टम डायव्हर्सिटी. लद्दाखचे अॅनिमल्स पाहून घेऊ बेटा. हे पाहून घ्या, लद्दाख मध्ये आढळणारे अॅनिमल. हे पहा बेटा, अंगावर केस पहा यांचे. कोण आहे बेटा हे कोण आहे? कोण वाटते? कॅमल वाटते. ओके, जे पण अॅनिमल असेल बेटा, मी हे लद्दाखचे घेऊन टाकतो इथे. मला काही 2-3 डिफरन्स दाखवतो बेटा. यू नो बेटा, यू अंडरस्टँड बेटर. ओके, यू सी बेटा, दिस इज द कॅमल ऑल्सो, यू वॉन्ट टू लाईक. ओके, त्यानंतर या ठिकाणी बेटा जर तुम्ही बघितले असेल, हे जे बेटा वाईल्ड लाईफ आहे बेटा, गोट आहे, यांचे शिंग वगैरे पहा किती डेंजर दिसतात. हे लद्दाख मधले आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता यानंतर मी घेणार बेटा काश्मीर ॲनिमल बेटा. एच राहिला होता, परत घेतो बेटा काश्मीर ॲनिमल. तुम्ही जर बघितलं बेटा काश्मीरचे ॲनिमल या ठिकाणी पहा बेटा, यांच्या अंगावर केस पहा. पहिले घेतले लद्दाखचे बेटा. ठीक आहे, हे पहा बेटा काश्मीर रिजन. त्यानंतर काश्मीरचे भरपूर असे ॲनिमल आहे बेटा ज्यांच्या अंगावर केस आहे भरपूर. हे पहा बेटा काश्मीरी रॅबिट पहा बेटा, कसं दिसायला एकदम बेटा छान दिसतो पहा बेटा. डायव्हर्सिटी यू नो बेटा. आणि आता आपले राजस्थान मधले बेटा, राजस्थान मधले ॲनिमल पहा बेटा. हे राजस्थान मधला कॅमल पहा बेटा. लहान करतो थोडे बेटा, लक्षात ठेवा. आता हे इतके बेटा तुम्हाला मी दाखवले बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक आपला महाराष्ट्राचा पण दाखवून देतो बेटा. महाराष्ट्रीयन ॲनिमल. महाराष्ट्रीयन गोट दाखवतो बेटा. ठीक आहे, हे बा तर या ठिकाणी एक गोट घेऊन टाकतो बेटा. यू नो बेटा, यू सी बेटा डायव्हर्सिटी. ओके, आता पहा बेटा, या ठिकाणी मी पिक्चर लावून टाकले बेटा. ठीक आहे, दिसायला लागले सर्वांना इमेज? यू सी द इमेज? Yes, sir. आता पहा बेटा, दिस इज लद्दाख. पहा बेटा, लद्दाख मधला बेटा, लद्दाख मधले पहा, लद्दाख मधले ॲनिमल पहा बेटा कशी आहे. काश्मीर मधले पहा बेटा, डायव्हर्सिटी. काश्मीर पहा बेटा, काश्मीर, एम एच महाराष्ट्र,
काश्मीर अँड राजस्थान दिसली बेटा डायव्हर्सिटी ॲनिमल मध्ये. ॲनिमल मधली डायव्हर्सिटी तुम्ही बघितलेली बेटा लक्षात ठेवा. अशा प्रकारचे भरपूर बेटा डायव्हर्सिटी अवेलेबल आहे बेटा आपल्या याच्यामध्ये. कशामध्ये? निसर्गामध्ये. या ठिकाणी म्हटलेलं आहे बेटा लक्षात ठेवा. Plant, animal, their habitat, change, environment. Each ecosystem has its own characteristics. Animal, plant, microbiotic factor. Ecosystem are also two types of natural and artificial. दोन टाइप आहे बेटा इकोसिस्टमचे, नॅचरल आणि आर्टिफिशियल. There should be better positive attitude the human being toward the environment for better welfare, better entire living world. For this purpose, following role are better important. You can better be conserve better organizer, guide, plant friend and describe about the role of your wish. तुमचा सर आवाज नाही आला बरोबर. ओके थांबा. ठीक आहे बेटा. सर आवाज येऊ राहिला बरोबर सर, त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ओके तर बेटा तुमचा आवाज येऊ राहिला सर. रोल आहे बेटा. नो प्रॉब्लेम. एन्व्हायरमेंट मध्ये तुमचा काय रोल आहे, तुम्ही काय करू इच्छिता बेटा लक्षात ठेवा. शेवटचा टॉपिक आहे रिकॉर्डिंग सुरू आहे बेटा. रिकॉर्डिंग मी सेंड करू मला. ऑर्गनाइज तुम्ही काय करता, कसं तुम्ही बेटा प्लॅनिंग करणार, प्लांटची मित्र कसे बनणार बेटा, अॅनिमलची मित्र कसे बनणार, आणि हाऊ टू सेव्ह अँड कन्झर्व बेटा स्पेसीज अँड इकोसिस्टम बेटा. हे तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता बेटा. आता उद्याला आपण बेटा या ठिकाणी हे सॅकर्ड ग्रोथ पाहणार बेटा लक्षात ठेवा.